हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार, त्यासोबत आपल्या झाडांची देखील काळजी घेत असणार। मंडळी, जास्वंदाचा खरा सीझन हा उन्हाळ्यामध्ये असतो। जास्वंदाचे झाड जरी वर्षभर फुले देत असलं तरीही थंडीमध्ये त्या फुलांचा आकार लहान होत असतो, फुले हे कमी प्रमाणात येत असतात। थंडी हा जास्वंदीचा विश्रांतीचा काळ असतो। आता जास्वंद हा डॉर्मन्सी पिरियड मधून बाहेर येत आहे आणि आता झाडाला खऱ्या सीझनसाठी म्हणजे उन्हाळ्यासाठी भरपूर फुले देण्यासाठी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि ते कशा प्रकारे तयार करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच बऱ्याच अशा छोट्या मोठ्या टिप्स देखील मी शेअर करणार आहे। सो मंडळी, हे आहे जास्वंदीचं आत्ताचं माझं झाड, त्यामध्ये आता कळ्या कुठेतरी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यावर लगेच अशा प्रकारे मिली बग्स म्हणा किंवा माइट्सचा अटॅक तर हा नेहमी या झाडावर असतो। सो डोंट वरी, या सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो मिलीबग्सचा अटॅक असतो ना, हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरत असतो। सो नक्कीच कुठल्या तरी एका झाडावर तो असेल आणि त्या ठिकाणाहून तो या झाडावर आलेला आहे, पण मात्र त्याचा जो प्रसार आहे तो आता फक्त सुरू झालेला आहे। अगदी कमी प्रमाणामध्ये मला या ठिकाणी त्याचे जे काही आहे असे ब्लॅक किंवा येलो कलर मध्ये जे डॉट्स आहेत ते दिसून येत आहे। मंडळी, बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांच्या शंका असतात की कळ्या तयार होत असतात जास्वंदीला, मात्र कळी ही फुलण्याआधी ती तिथंच गळून पडत असते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेस कळी तयार होत असते त्यासोबत मिलीबग्स देखील त्या झाडावर वाढत असतात, ते मात्र आपण बघतच नसतो आणि आपलं दुर्लक्ष त्याकडे होत असतं। आपलं लक्ष फक्त फुलांकडे आणि कळ्यांकडेच असतं। सो अशा वेळेस आपण सर्वात प्रथम मिलीबग्स जर आपल्या झाडावर असेल तर तो कुठून येत आहे हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे। जास्वंदाच्या झाडाची देखरेख करत असताना अचानक माझ्या डोळ्यासमोर हे एक दुसरं झाड डोळ्यासमोर आलं आणि सहज त्याची पानं खालीवर बघत असताना या ठिकाणी मला पांढरा मावा किंवा मेलीबग्स दिसले। सो माझ्या लक्षात आलं की याच झाडावरून जास्वंदीच्या झाडावर प्रसार व्हायची सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला वाटलं की यावर थोडं नीम ऑइल स्प्रे वगैरे करून पाहावं म्हणून, आणि त्यानंतर विचार केला की याच्यावर भरपूर असा अटॅक झालेला आहे आणि पुन्हा याचा जो काही प्रसार आहे तो कमी करत करत तोपर्यंत जास्वंदीच्या झाडावर वाढायला नको। शेवटी मी त्याला पर्याय म्हणून याच्या ज्या काही फांद्या होत्या ज्यांच्यावर जास्त प्रमाणात मेलीबग्स होते त्या सरळ मी कट करून टाकल्या। सो मंडळी, या ठिकाणी मेलीबग्सचा तर पर्याय आपण शोधून काढलेला आहे। तुमच्या पण झाडावर मेलीबग्सचं प्रमाण जास्त झालं असेल तर सरळ ती पाने असो किंवा स्टेम असो ते कट करणं हेच महत्त्वाचं आहे। आपण नीम ऑइलने जरी त्यांना आटोक्यात आणायचं म्हटलं तर कंटिन्यूज आपल्याला 3 डे पर्यंत त्याला नीम ऑइल स्प्रे करावा लागत असतो आणि पुन्हा त्यातला एखादा जरी मेलीबग्स हा कुंडीतील मातीत आत शिरला किंवा कुंडीत पडला तर पुन्हा त्याचा प्रसार हा डबल होत असतो। त्यापेक्षा याला एकदा कट करा, त्यानंतर झाड स्वच्छ धुवून टाकायचं आणि नीम ऑइल स्प्रे करून ठेवून द्यायचं। चला आता आपण वळूया त्या आपल्या जास्वंदीकडे। सो मंडळी, सुरुवातीला आपल्याला यावर काय कामं करायची आहेत ते पाहूया। मंडळी, जास्वंदाच्या झाडाला 3 ते 4 दिवस पाणी देणे बंद करावे। माती ही बऱ्यापैकी सुकली की मातीला खोल अशी उकर द्यायची किंवा कुंडीतील माती ही उकरून अर्धी माती बाहेर काढून घ्यायची आहे। हे सर्व कुंडीच्या कडेकडेने आपल्याला करायचं आहे आणि हे करत असताना जास्वंदाची बारीक सारीक मुळे जरी आता तुमच्या झाडाच्या उंचीनुसार तुम्हाला झाडाची कटिंग करून घ्यायची आहे। सो माझं या ठिकाणी मी बऱ्यापैकी हार्ड प्रूनिंग करून घेतलेली होती। सो मला या ठिकाणी मी फक्त पिवळी पडलेली किंवा खराब झालेली जी पानं होती ती मी या ठिकाणी रिमूव्ह करून घेत होती। आपल्याला या ठिकाणी जास्त हार्ड प्रूनिंग करायची नाही आहे। झाडाच्या उंचीच्या 3ऱ्या भागापर्यंत आपण या ठिकाणी कटिंग करू शकतो, पण माझ्या बऱ्याच अशा ज्या काही स्टेम्स होता ज्या ठिकाणाहून मी कटिंग केलेली होती त्या ठिकाणी मात्र आता कळ्या तयार व्हायला सुरुवात झालेली होती। सो मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कटिंग केलेली नव्हती। जर तुमच्या जास्वंदीच्या झाडावर कड्या तयार झालेल्या नसतील तर मात्र तुम्ही त्याला आता कटिंग करू शकता। सो व्यवस्थित प्रकारे आपल्याला सॉफ्ट प्रूनिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर झाडाची थोडी शेंडे देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे। ज्या ठिकाणाहून आपण शेंडे कट करणार त्या ठिकाणी नवीन फूट येऊन पुन्हा नवीन फांद्या तयार होतात आणि जास्वंदाच्या झाडाला फक्त शेंड्यांनाच फुले येत असतात। त्यामुळे झाड तुम्ही कट केले आणि जेवढे नवीन फुटवे येतील तेवढ्या जास्त फांद्या आणि पुन्हा तेवढी जास्त
जास्त फुले येत असतात। त्यामुळे कुंडीच्या कडेकडेने खोडापासून दूर 2 मूठ असं आपल्याला संपूर्ण माती उकरून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण 2 ते 3 मूठ हे गांडूळ खत किंवा शेणखत आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बोनमील वापरत असतो कारण की बोनमील मध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, पण जास्वंदीच्या झाडाला फॉस्फरस पेक्षा पोटॅश जास्त आवडत असते, म्हणून जास्वंदीला अति प्रमाणात बोनमील घालू नये। त्या जागी तुम्ही कांदीच्या सालीचे पाणी किंवा केळीच्या सालीचे पाणी किंवा केळीच्या सालीचे सुकवून तयार केलेले पावडर ते देखील घातले तरी ते देखील चालणार आहे, किंवा केमिकल मध्ये देखील पोटॅश पावडर मिळत असतं, ते जरी तुम्ही दिलं तर ते देखील चालणार आहे। सो या ठिकाणी मी अशा प्रकारे केळीची साली जी होती ती वाळवून घेतलेली होती आणि त्यांपासून पावडर तयार करून घेतलेली होती। आता उन्हाळा चाललेला आहे, त्यामुळे तुम्ही केळीच्या सालीचे पावडर, कांद्याच्या सालीचे पावडर, जास्वंदाचे, त्यानंतर संत्र्याच्या सालीचे पावडर, तसंच लिंबू जे असतात, आपण उन्हाळ्यामध्ये लिंबाचा देखील भरपूर वापर करत असतो, तर ती साली फेकून न देता त्यांना एकदम छान प्रकारे वाळून घ्या आणि अशी छान प्रकारे भुरभुरीत अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची। आणि हे पावडर तयार केलेले जे काही खत आहे हे आपल्याला पावसाळ्यात देखील उपयोगी पडणार आहे। आता या ठिकाणी मी ही लिंबांच्या सालींची पावडर देखील तयार करून घेतलेली आहे आणि ही आहे आपल्या केळीच्या सालींची पावडर। चला तर मग आपण हिचा वापर कसा करायचा आणि मंडळी तयार झालेली ही पावडर देखील आता हळूहळू सोडणारे सेंद्रिय खत म्हणून काम करत असते आणि ते फुलांच्या वाढीस देखील मदत करत असते। एका रोपाला तुम्ही 3 ते 4 चमचे पावडर देखील टाकू शकतात। तुमच्या कुंडीच्या आणि झाडाच्या हिशोबाने तुम्ही ते घ्यायचे आहे। या ठिकाणी माझी कुंडी देखील मोठी आहे आणि झाडाची उंची देखील मोठी आहे, सो मी या ठिकाणी 4 ते 5 चमचे पावडर या ठिकाणी टाकून घेतलेले आहे। तसंही हे सेंद्रिय खत आहे, याचा वापर जास्त जरी झाला तरी मात्र याचा कुठलाही साईड इफेक्ट हा झाडांवर होणार नाही आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला पाण्या थ्रू हे पावडर द्यायचं असेल तर तुम्ही 2 कप पाण्यामध्ये हे 2 चमचे मिसळून हे पाणी झाडाला देऊ शकता। सो अशा प्रकारे स्लो रिलीजिंग फर्टिलायझरचं काम हे बनाना पील फर्टिलायझर करत असतं। वनस्पतीचे याने एकूण आरोग्य तर सुधारते आणि मोठ्या आकाराच्या फुलांना आणि फळांना आकार वाढविण्यासाठी देखील हे मदत करत असतं आणि त्याचप्रमाणे फंगस किंवा व्हायरस अटॅक पासून देखील रोपांना मात्र प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं। सामान्य खताच्या विरुद्ध केळीच्या सालीचे खत हे तितकेच कार्यक्षम आणि अधिक पर्यावरणास अनुकूल असू शकते। काही दिवसांपासून बाग फुलवण्यासाठी केळीची साल खत म्हणून वापरण्याचा ट्रेंड आहे। पौष्टिक स्नॅक्स म्हणून आपण खाल्ल्या जाणाऱ्या या केळीमध्ये फर्टिलायझेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा भाग आहे। सो केळीच्या सालीमध्ये भरपूर असे पोषक घटक असतात ज्यांचा उपयोग आपण खतांमध्ये देखील करता येतो आणि त्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांचा देखील समावेश होत असतो। मंडळी, यामध्ये तुम्ही थोडी फंगीसाइड तरी घातली तरी देखील चालणार आहे। हे खत दिल्यानंतर यावर थोडी माती टाकून हे खत चांगल्या प्रकारे मातीत मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रकारे कुंडी हे करून घ्यायची आहे। झाडाला यानंतर भरपूर असं पाणी द्यायचं आहे। सो आता या ठिकाणी आपल्याला खत देऊन झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे मेलीबग्सवर। सो अशा प्रकारे या ठिकाणी मी नीम ऑइलची जी बॉटल असते ना ती तुम्हाला दाखवलेली आहे। सो बऱ्याच अशा नर्सरीमध्ये म्हणा तुम्हाला ही नीम ऑइल अगदी इझिली तुम्हाला मिळून जात असतं। जास्वंदाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मेलीबग। झाडावर थोडेफार जरी लक्ष ठेवले ना तरी मात्र या समस्येपासूनही आपले झाड यातून वाचू शकते। अशी सर्व तयारी करून आपण जास्वंदाला वर्षभर फुले देण्यासाठी तयार करणार आहोत। हे सर्व तयार केल्यानंतर आपल्याला रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे मिळणार आहे। सो अशा प्रकारे या ठिकाणी नीम ऑइलचा स्प्रे करून घेतलेला आहे आणि मी हा स्प्रे कंटिन्यू 3 दिवसापर्यंत करणार आहे, जेणेकरून जे काही मेलीबग्स आहे त्याचा संपूर्ण नायनाट या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा कुंडीतील मातीला आपण उकर देत असतो त्यावेळेस कुंडीचे ड्रेनेज होल देखील नक्की चेक करा। एखाद्या काडीने ते स्टक जर झाले असेल तर ते ड्रेनेज होल मोकळे करून घ्या। ड्रेनेज होल मधून जर जास्तच मुळे बाहेर आली असतील तर समजावे झाडांना रूट बॉन्डिंग झालेले आहे आणि रूट बॉन्डिंगच्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे। सो मंडळी, आपला जर ड्रेनेज होल फ्री असेल तर पाणी देखील त्या ठिकाणी साचत नाही आणि पाण्याचा निचरा हा योग्य प्रमाणात होत असतो। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी एवढं पाणी घातल्यानंतर ते पाणी अजिबात मातीवर साचत नाही आहे, संपूर्ण मातीमध्ये शोषून घेतलेलं आहे आणि ड्रेनेज होल देखील अगदी फ्री झालेले आहे। सो मंडळी, अशा प्रकारे संपूर्ण काम हे जास्वंदीवर करून घेतलेलं आहे आणि आता हे जास्वंद वर्षभर फुलं देण्यासाठी तयार झालेलं आहे। तुम्ही देखील
ही सर्व कामे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जास्वंदाच्या झाडावर कुठल्या प्रकारचा रिझल्ट मिळाला आहे ते देखील मात्र मला नक्की शेअर करा। सो मंडळी, अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक मराठीतून गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल ना, तर मात्र व्हिडिओला